नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, रेल्वेमध्ये मेगा भरती होणार आहे. कारण की RRB म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डने आपले ॲन्युअल कॅलेंडर प्रसिद्ध केले आहे. या कॅलेंडरमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कोणत्या पोस्टची एक्झाम कधी होणार आहे आणि कोणत्या महिन्यात होणार आहे. 2024 मध्ये येणाऱ्या मेगा भरतीची आपण नोटिफिकेशन त्यांनी सांगितलेली आहे कधी प्रसिद्ध होणार आहे आणि जे सिलेक्शन प्रोसिजर असणार आहे त्यांची, ते कार्यकाळ किती असणार आहे, ही सर्व माहिती त्यांनी या कॅलेंडरमध्ये दिली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डद्वारे रेल्वेमध्ये सर्व भरती होत असते, तुम्हाला माहितीच असेल. जसं की SSC आयोग आहे, तसंच रेल्वेचं पण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड हा आयोग आहे. त्यानंतरनं त्यांनी ॲन्युअल कॅलेंडर प्रसिद्ध केलं आहे, तुम्ही इथे पाहू शकता. आत्ताच मी व्हिडिओ टाकला होता, असिस्टंट लोको पायलट या पदाची भरती त्यांनी प्रसिद्ध केली होती, जाहिरात प्रसिद्ध केली होती. जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये जाहिराती असल्याने सांगितलं होतं, पण जानेवारी महिन्यातच ह्याची जाहिरात आली. त्यानंतर एप्रिल व जूनमध्ये टेक्निशियन या पदाची जाहिरात येणार आहे. रेल्वेमध्ये जे टेक्निशियन पद असतं, त्यामध्ये भरपूर टेक्निशियन असतात. विविध ITI पास जे सर्टिफिकेट कोर्स आहेत, त्यांना पण इथे संधी मिळणार आहे. त्यानंतरनं जुलै या सप्टेंबरमध्ये विविध प्रकारची मेगा भरती निघणार आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी, अंडर ग्रॅज्युएट उमेदवारासाठी ज्यांची 12वी पास आहे, 10वी पास आहे, तसेच ज्यांचं JEE झालं आहे म्हणजे इंजिनिअरिंग झालं आहे डिप्लोमावरती. त्यानंतरनं ज्यांचे पॅरामेडिकल कोर्सेस आहेत त्यांचे पण इथे मेगा भरती निघणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि ही जी रिक्रुटमेंट निघणार आहे ती जुलै, सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये निघणार आहे याची जाहिरात. तर मित्रांनो, NTPC नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरीज त्यामध्ये ग्रॅज्युएट लेव्हल 4, 5 आणि 6 एवढी जाहिरात निघणार आहे, तुम्ही पाहू शकता. आणि NTPC पॉप्युलर कॅटेगरीज UG अंडर ग्रॅज्युएट लेव्हल 2 आणि 3 ही 12th पाससाठी मित्रांनो ही भरती असते, तुम्ही पाहू शकता तिथे. आणि ज्युनियर इंजिनियर म्हणजे ही डिप्लोमावाल्यांसाठी भरती असते. त्यानंतरनं पॅरामेडिकल कॅटेगरी म्हणजे ज्यांचे पॅरामेडिकल कोर्स झाले आहेत, DMLT, त्यानंतरनं ANM, GNM हे जे कोर्स आहेत त्यांनी इथे फॉर्म भरू शकता. त्यानंतरनं ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये लेव्हल 1 आणि मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीज या 2 विभागाच्या पोस्ट निघणार आहेत. तर मित्रांनो, लेव्हल 1 मध्ये रेल्वे ग्रुप डीच्या पोस्ट असतात. त्यानंतर मिनिस्ट्रियल अँड आयसोलेटेड कॅटेगरीमध्ये जे वेगळ्या पोस्ट आहेत रेल्वेमध्ये आणि मंत्रालयीन पोस्ट आहेत, त्या पोस्ट याची जाहिरात ऑक्टोबर किंवा डिसेंबर या महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. तर मित्रांनो, हे पूर्ण ॲन्युअल कॅलेंडर होतं RRBने प्रसिद्ध केलेलं. NTPC ग्रॅज्युएट यामध्ये स्टेशन मास्टर, तसेच गुड्स गार्ड, त्यानंतरनं ट्रॅफिक असिस्टंट ह्या पोस्ट असतात. लेव्हल 4, 5, 6 याचं पेमेंट असतं. त्यानंतरनं NTPC पॉप्युलर कॅटेगरी अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12th पाससाठी जे TTE भरती असते, TTE भरती, TC भरती. त्यानंतरनं 12th पासवरती जेवढे काही पोस्ट असतील, जसं की LDC लोअर डिव्हिजन क्लर्क, त्यानंतरनं अकाउंट्स क्लर्क, टायपिस्ट या भरती ह्या अंडर ग्रॅज्युएट 12th पासवरती होत असतात. मित्रांनो, ही माहिती होती रेल्वेच्या RRB रिक्रुटमेंटच्या ॲन्युअल कॅलेंडरबद्दलची. अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.